मुंबईच्या माहीम समुद्र किनाऱ्यावरती 5 तरुण बुडाले, दोघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह आज सकाळी सापडला। राज्यभरामध्ये उन्हाच्या झळा, अकोल्यामध्ये सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अमरावती, वर्धा, मालेगाव आणि सोलापूरमध्ये पारा 40ची पार। राज्यातल्या धरणांमध्ये अवघा 40% पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये राज्यातील धरणांमध्ये 54% पाणीसाठा होता। यंदा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। जूनमध्ये पुरेसा पाऊस न पडल्यास जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करण्याचं महापालिकेसमोर मोठं आव्हान। सायन पुलाचं पाडकाम उद्या रात्रीपासून सुरू होणार। मुंबईकरांना 1.5 वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिका 14 कोटींचा खर्च करेल। कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत 13 विकास केंद्र, 105 गावांसाठी MSRDCची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती। पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी विकास आराखडा तयार करण्याचं काम लवकरच सुरू होणार। भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, वाही गावात अनेकांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस। लोकसभा निवडणुकीबद्दल आज प्रकाश आंबेडकर भूमिका जाहीर करण्याची शक्यता। तिसरी आघाडी स्थापन करणार का याची उत्सुकता। शिवाजीराव आढळराव पाटील आज शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार। संध्याकाळी 4 वाजता मंचर इथे अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडेल। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आज अर्ज भरणार। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हजर असतील। नागपूर लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। नागपूरमधून विकास ठाकरे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। रामटेक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी, मात्र तरीही काँग्रेस नेते किशोर गजभिये उमेदवारी अर्ज दाखल करतात। विकास ठाकरे नितीन गडकरींचा 2.5 लाख मतांनी पराभव करतील, नाना पटोले यांनी व्यक्त केला विश्वास। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज अजित पवारांची राज्यातल्या आमदार आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक। या बैठकीमध्ये लोकसभेचे जागावाटप आणि प्रचाराच्या रणनीती संदर्भात चर्चा केली जाईल। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपच्या वतीनं मॅरेथॉन बैठका। आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये 15 ते 16 उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची माहिती। 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादी 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम। पहिल्या टप्प्यातील एकही जागा राष्ट्रवादीकडे नाही, काही जागांवरती चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागावाटपात 48 पैकी 46 जागा निश्चित, पण 2 जागांचा तिढा हा कायम आहे। ठाणे आणि नाशिक लोकसभेच्या जागेवरनं महायुतीत तिढा कायम असल्याचं चित्र। महाविकास आघाडीच्या यादीला महत्त्व देत नाही, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। महायुतीची यादी लवकरच जाहीर केली जाईल, शेवाळेंची माहिती। दादरा नगर हवेली दमण दीवच्या शिवसेना राज्यप्रमुख पदावरनं अभिनव डेलकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून हकालपट्टी। श्वेतल भट यांची प्रभारी राज्यप्रमुखपदी नियुक्ती। शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळणार, खासदार सदाशिव लोखंडे यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कामाला लागण्याचे आदेश, लोखंडेंची प्रतिक्रिया। रासपचे नेते महादेव जानकर कुठून लढणार हे लवकरच कळेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। जानकर आमच्या सोबतच आहेत, आम्ही सर्वजण मिळून विरोधकांचा सुपडा साफ करू, फडणवीसांना विश्वास। बारामती लोकसभा मतदारसंघातनं महादेव जानकर निवडणूक लढणार नाहीत, आमदार अमोल मिटकरींची माहिती। बारामतीमधनं सुनेत्रा पवारच उमेदवार असतील, मिटकरींकडून स्पष्ट। बारामती लोकसभा निवडणूक लढण्याबद्दल माजी मंत्री विजय शिवतारे ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजूत काढल्यानंतरही शिवतारे निवडणूक लढवणार। रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा प्रचार सुरू। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसेंकडून रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचाराची मोहीम।
सोलापूरमध्ये लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांची मुलगी आणि कामगारांचा मुलगा अशी लढत होणार। उमेदवार राम सातपुतेंचा प्रणिती शिंदेंना टोला। सोलापूरची जनता मोदींना सोलापूरमधनं कमळ नक्की देईल, सातपुतेंचा दावा। सोलापूरमधली शिंदेशाही संपवणार, महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांची प्रतिक्रिया। नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर देवयानी फरांदेंनी घेतली फडणवीसांची भेट। नाशिकची जागा आम्हालाच मिळावी, देवयानी फरांदेंची मागणी। माढा लोकसभा मतदारसंघात आपल्याला साथ देणाऱ्या सर्वांची नाराजी दूर केली जाईल, माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची प्रतिक्रिया। महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन लवकरच प्रचाराचा नारळ फोडू, निंबाळकरांची माहिती। महाविकास आघाडीनं सोलापूर मध्य विधानसभा आमच्यासाठी सोडावी, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसचा प्रचार करू, माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम यांची भूमिका। नाशिक लोकसभेच्या जागेवरनं भाजप आणि शिंदे गटात संघर्षाची शक्यता, हेमंत गोडसे यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपची आक्रमक भूमिका। भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांना भेटणार। बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांचे गैरसमज दूर होतील, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। तर बच्चू कडूंचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध, केसरकरांची प्रतिक्रिया। नारायण राणेंवरती कोकणाचा विकास अवलंबून, केसरकरांचं वक्तव्य। राणे जर उद्या निवडून आले तर त्यांना मंत्रिपद नक्की मिळेल, केसरकरांचा दावा। पुण्यामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बोलावली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक। शहर काँग्रेसमधली नाराजी दूर करण्यासाठी बैठकीचं आयोजन, काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांची अनुपस्थिती। पुसद येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पारंपरिक होळी गीत सादर, या गाण्याच्या माध्यमातून बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची बंजारा समाजातल्या महिलांची मागणी। अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमक्या, त्यामुळे अमरावती लोकसभेसाठी प्रहारचा उमेदवार देणार, बच्चू कडूंची भूमिका। वाशिमच्या पोहरादेवी इथे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी हलगीवरती ठेका धरला। भक्तिधाम इथे बंजारा समाजाचं पारंपरिक वाद्य हलगी वाजवत मुनगंटीवारांसाठी का। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तुळजाभवानी मातेचं सपत्नीक दर्शन घेतलं। लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागांवरती निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार, राणेंची प्रतिक्रिया। धुळ्याचे खासदार सुभाष भामरे शांतिगिरी महाराजांच्या भेटीला, लोकसभा निवडणुकीसाठी शांतिगिरी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आल्याची खासदार भामरेंची माहिती। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यावरती ठाम, आमची विविध पक्षांसोबत चर्चा सुरू आहे, शांतिगिरी महाराजांची माहिती। शरद पवारांचा एकाही निवडणुकीत पराभव झालेला नाही, त्यामुळे 7 मेला म्हणजे मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळेंना पाठिंबा द्या। इंदापूरच्या कुरुवलीमध्ये आयोजित सभेत शर्मिला पवार यांचं मतदारांना आवाहन। एसटी महामंडळाला आचारसंहितेचा फटका, अर्थसंकल्पात मंजूर असलेली 900 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाला प्राप्त न झाल्यामुळे नवीन गाड्यांची खरेदी रखडली। जवळपास 2200 नवीन लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणं अपेक्षित होतं। नाशिकमध्ये वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीची 300 वर्षांची परंपरा, दाजीबा नवसाला पावणारा देव, तो सर्वांची विघ्न दूर करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे। भंडाऱ्यामध्ये धुलीवंदनाला गरदेव यात्रोत्सव, यात्रेला हजारो भक्तांची उपस्थिती। गरदेव यात्रेपाठीमागे दंतकथा असून आजही ती मोठ्या उत्साहात साजरी होते। नाशिकच्या सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात द्राक्षांची आरास, होळी आणि धुलीवंदनाच्या निमित्त सप्तशृंगी गडावरती भाविकांची गर्दी। रायगडच्या पोलादपूरचं ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचं पालखीतनं सहाणेवरती आगमन, पुढचे 5 दिवस काळभैरवनाथ महाराज सहाणेवरती विराजमान असतील। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। अमरावतीच्या मेळघाटमध्ये आदिवासी बांधवांना राणा दाम्पत्याकडून निकृष्ट दर्जाच्या साड्यांचं वाटप, या साड्यांची होळी करून राणा दाम्पत्याचा निषेध नोंदवला गेला। राणांनी वाटलेल्या साड्यांची होळी केल्यामुळे बच्चू कडूंकडून या कृत्याचं समर्थन करण्यात आलंय। अमरावती जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे विद्युत पुरवठा खंडित, रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल। नाशिकच्या येवल्यामध्ये महिलांनी डोक्यावरती उलटे रिकामे हंडे घेत काढली प्रभात फेरी, संतप्त महिलांकडून रिकामे हंडे वाजवत पालिका प्रशासनाचा निषेध।
पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना आमदार अश्विनी जगताप यांनी खडसावलं। परिचारिकेच्या चुकीमुळे 2 रुग्णांवरती अतिदक्षता विभागात उपचार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवरती कारवाई करावी, आमदार जगताप यांचे आदेश। धाराशिव शहरातील खाजानगर आणि गणेशनगरमधील 2 गटात झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण, घटनास्थळी अद्यापही पोलिसांचा बंदोबस्त। अहमदनगरच्या पिंपळगाव लांडगा गावात पत्नीसह 2 मुलांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना, पतीनंच पेट्रोल टाकून जाळल्याची माहिती, या प्रकरणी आरोपीला नगर तालुका पोलिसांकडून अटक। कल्याणच्या गोरेगाव गावातील मशिदीमध्ये नमाज पठणासाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या, 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर, या प्रकरणी 4 ते 5 जण पोलिसांच्या ताब्यात। गडचिरोलीमध्ये पोलिसांकडून बनावट देशी दारूसह 28,40,000चा मुद्देमाल जप्त, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी। सांगलीच्या कवठे महांकाळमधील इरडी गावात चालणाऱ्या एमडी ड्रग्सच्या कारखान्यावरती पोलिसांकडून कारवाई, 100 किलोच्या आसपास एमडी ड्रग्स हस्तगत केल्याची माहिती। भंडाऱ्यात वैनगंगा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू, धुळवडीनंतर आंघोळीसाठी गावातल्या तरुणांसोबत नदीवरती गेल्यानंतर ही घटना घडली। नागपुरातील 5 पावली उड्डाणपुलावरती कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, कारनं समोरासमोर धडक दिल्यामुळे दुचाकीवरील 2 जण उड्डाणपुलावरनं खाली कोसळून गंभीर जखमी, जखमींवरती उपचार सुरू। महाबळेश्वरमधल्या आंबेनळी घाटात 400 फूट खोल दरीत टेम्पो कोसळला, मेटतळी गावाजवळची घटना, या टेम्पोमध्ये प्रवासी असल्याची माहिती, एका जखमी व्यक्तीला बाहेर काढण्यात यश। रायगडच्या काशी समुद्रकिनारी असलेल्या पर्यटकांच्या 2 गाड्या अचानक जळून खाक, मुरुड पोलीस स्थानकात तक्रार दाखल। अकोला ते अमरावती मार्गावरील आसरा गावाजवळ एका 4चाकी वाहनाचा टायर फुटून भीषण अपघात, या अपघातात 3घांचा दुर्दैवी मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी। उत्तर प्रदेशच्या नोएडा शहराच्या मध्यभागी असलेल्या हॉर्टिकल्चर डम्पिंग यार्डमध्ये भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग लागलेली होती आणि आगीमध्ये जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी पंतप्रधान मोदींकडून प्रार्थना। कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी भावनिक दिवस, भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर कंगना रनौतची प्रतिक्रिया। बंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्यानं वाहनं धुणाऱ्यांना दंड, 3 दिवसात 22 जणांकडून 1,01,000 रुपयांचा दंड वसूल। उत्तर प्रदेशच्या मेरठ हापूर लोकसभेसाठी भाजपकडून अरुण गोविल यांना उमेदवारी, मेरठ लोकसभा मतदारसंघात 5,64,000 मुस्लिम मतदारांची संख्या तर दलित मतदारांची संख्या दुसऱ्या स्थानी आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीनं केलेल्या अटकेच्या विरोधात आज आम आदमी पक्ष पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी घेराव घालणार, यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आंदोलनात सहभागी होतील। केजरीवालांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपचा निषेध मोर्चा, फिरोजशाह कोटला स्टेडियम, दिल्ली गेट ते ITO मार्गे दिल्ली सचिवालयापर्यंत सकाळी 11 वाजता हा मोर्चा काढला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।